प्रशिक्षण घेतलेले आपण पूर्ण 11 महिन्याचे प्रशिक्षण, त्याच्या अनुभवासहित आंदोलनाचा अनुभव पण आला की नाही आपल्याला, नेतृत्वांचा पण अनुभव आला की नाही आपल्याला, प्रशिक्षणार्थ्यांचा पण अनुभव आला की नाही आपल्याला. मग त्याच्यातून एकच गोष्ट शिकायची आहे, नेतृत्व असो की प्रशिक्षणार्थी असो, जोपर्यंत हे सगळं एकत्रित होत नाही तोपर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटत नाही. तोपर्यंत सगळं प्रशिक्षणार्थीने एकजुटीने काम करायला पाहिजे. नेतृत्व आधारस्तंभ असतात. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आज नेतृत्वांचे फोटो बॅनरवर आहे, पण नेतृत्व काही बॅनरवर मी तुम्हाला सांगतो, त्या बॅनरवर बघा तुम्ही, काही जे पुरुष आदर्श घडून गेले त्या लोकांचे फोटो आहे की नाही तिथं, बरोबर की नाही. तर जिवंत लोक सोबत आहे, तर त्या स्वाभिमानाने त्यांनी प्रामाणिकपणे आपण पूर्णपणे त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे आहे, त्यांच्या आयुष्याचे मार्गदर्शन घ्यायचे, त्यांच्या प्रश्न सोडवायचे मार्गदर्शन जोपर्यंत त्यांनी आयुष्यामध्ये त्यांनी केलं असेल, विधानसभापर्यंत कोणते तरी न्याय घेतलेला असेल त्यांनी त्यांच्या लेवलला, तर ते पूर्ण मार्गदर्शन घेऊन आपण न्यायपालिकेला पालिकेला जायचं, बरोबर की नाही. आता मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या आयुष्यात आझाद मैदान बघितलं नव्हतं. टोंपे सर कोणाचे तरी वर्षी आपण आलो की नाही, त्या टायमाला अनुपम चव्हाण सरांनी आंदोलन स्टार्टिंग केलं होतं, बरोबर की नाही. तर त्यांच्या आधारकीड इथं पोहोचलो होतो. तर कोणतंही नेतृत्व असेल त्यांना निगेटिव्ह न करता त्यांच्याकडनं कोणती गोष्ट आपल्याला शिकायला भेटली ते घेऊन आपण पुढची दिशा पकडायची. आता शिवाजी महाराजांचे आपण महाराष्ट्र म्हणतो, सगळे शिवाजी महाराज बनून फिरतात का? काही लोकांच्या मनामध्ये आहे, काही लोकांचे फक्त झेंड्यापुरते आहे की नाही विषय. पण मनामध्ये ठेवणारे लोक कोणत्या, त्या विचारधारावर चालणारे लोक किती. आता आम्ही आदिवासी समाजामध्ये आमचे बिरसा मुंडा घेऊन गेले क्रांतिकारी, तर त्या बिरसा मुंडाच्या विचारधारावर चालणारे आदिवासी लोक किती आणि नॉर्मल लोक किती. या सगळ्या गोष्टी असतात. निगेटिव्ह पॉझिटिव्ह बघायचे नसतं. आपल्याला कोणत्या विचारधाराने आज आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टीला, त्या विचारांना, त्या नियमला घेऊन आपल्याला अधिवेशन आपले प्रश्न सोडायचे आहे. कोणाच्याही मतभेद करून घेऊ नका. मी लाईव्ह पण सांगतो, सगळं तुमच्या समोर सांगत आहे. निलेश वसावे सर राज्य लेवलला काम करत असे की जिल्हा लेवलला काम करत आहे, मी कोणासोबतही माझा मतभेद नाही. पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना विचारा की निलेश सरांच्या कोणाच्या वैयक्तिक मतभेद आहे का? नाही. फक्त एकच मतभेद, कोणासोबत? डायरेक्ट मंत्र्यासोबत, की आम्हाला फक्त GR पाहिजे कायमस्वरूपीचा, बरोबर की नाही. जोपर्यंत या युवांना कायमस्वरूपीच्या रोजगारचे GR भेटत नाही तोपर्यंत आमच्या मतभेद तुमच्याशी चालत राहणार. कोणासोबत? मंत्र्यांसोबत, प्रशिक्षणार्थ्यांसोबत नाही. आपला लढा हा प्रशिक्षणार्थ्यांच्या विरोधात नाही, विरोधात आपल्या मंत्र्यांच्या आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले होते, संबंधित खात्याचे मंत्री लढो साहेबांनी शब्द दिले होते, संबंधित तत्कालीन उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी शब्द दिले होते, ते शब्द पाडायला लावायचे आपल्याला, बरोबर की नाही. जो महाराष्ट्र तुमच्या आदर्शाने तुमच्या शब्दाला घेऊन जगत असतो, महाराष्ट्रामध्ये शेतकरी असो, युवा असो, कोणत्याही डिपार्टमेंटचे लोक असतात, तुमच्या आदर्श घेऊन तुमच्या शब्दाला देऊन त्या डिपार्टमेंटला काम करत असतात. तसंच तुमचे दिलेले शब्द घेऊन आम्ही तुमच्या प्रशिक्षणाच्या योजनेमध्ये काम केल्यानंतर या योजनेमध्ये आम्ही काम करणारे लोक नव्हते. योजना कोणी काढली? मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, बरोबर की नाही. हा काय आपण घेतलेल्या डिग्रीचे क्रायटेरिया नाहीये की आपण जेव्हा फार्मसिस्ट आणि DED आणि BEd झाल्यानंतर आपल्याला प्रशिक्षणार्थी बनायचे. हा क्रायटेरिया होता का? नव्हता. हा प्रशिक्षणार्थ्यांचा जन्म फक्त 11 महिने झाले, त्याच्या पुढे होते का काय? आपण जेव्हा जन्म घेतला की नाही, जेव्हा आपण पहिलीला शिकतो, आई आपल्याला मुलांना काय सांगते, मोठं होऊन तुला डॉक्टर व्हायचे, काहीच व्हायचंय. आपल्या आई वडिलांनी असं कधी सांगितलं होतं का की भविष्यात आपल्याला प्रशिक्षणार्थी व्हायचंय? कोणी सांगितलं होतं आपल्याला? नाही सांगितलं होतं कोणी? फक्त मुख्यमंत्र्यांनी, फक्त 11 महिन्याच्या कार्यकालामध्ये. आणि त्या 11 महिन्याच्या कार्यकालामध्ये तुम्ही कोणत्या पदावर असताना सांगितले? मुख्यमंत्री पदावर असताना सांगितले तुम्ही. एक संविधानिक पदावर असताना तुम्ही घोषणा दिलेलं आहे. आणि जर तुम्ही कबूल करा नाही तर की आम्ही महाराष्ट्राच्या युवांना, युवतींना फसवण्यासाठी भाषणबाजी करतो, फक्त फसवण्यासाठी भाषणबाजी करतो, रोजगार देण्यासाठी नाही. 10,000 मी तुम्हाला सांगतो, इथे बसलेले प्रशिक्षणार्थी मजुरी करून पण कमवून घेतात की नाही? साहजिक सांगतो, 10 का 20,000 कमवतो आपण, बरोबर की नाही. आज आपण सूट बेट ने इथं असेल तरी पण घरी जाऊन शेतामध्ये काम करणार किंवा वैयक्तिक कामामध्ये लागतो की नाही. आपल्या आई वडील शेतात काम करतात की नाही, त्यांना मदत करतो की नाही. तुम्ही नाही दिलं तरी पर्यावस्था आहे, तुम्ही नव्हतं तरी आम्ही जगत होतो, बरोबर. पण राज्याच्या पदावर असताना तुम्ही ज्या घोषणा करता ते तुम्ही पाडायला पाहिजे. एक प्रशिक्षणार्थी तुमच्या आशेवर नाही, 1.25 लाख प्रशिक्षणार्थी आशेवर आहे. 1.25 लाख प्रशिक्षणार्थीच्या हृदयासोबत खेळले तुम्ही, खेळले की नाही, बरोबर की नाही. मग हृदयासोबत खेळले, त्यांच्या भविष्यासोबत खेळले, त्यांच्या परिवाराच्या आज सोबत खेळले तुम्ही. आणि जो तुम्ही शब्द दिलाय तो पाडत नाही. राज्याच्या मेन पदावर असताना मग कसले मंत्री तुम्ही? मंत्री कसले?
आपण कोणत्याही पदावर नसताना तरी कोणती घोषणाबाजी करतो आपण. GR आणू, लायकी नाही आपली GRच्या बजेट पास करायची. GRच्या बजेट मी पास करू शकतो का? नाही. पण मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द तुम्ही पाळा आणि तुमच्या या महाराष्ट्रात काम करत असलेल्या या युवा युवतींना 10,000चा रोजगार देण्यासाठी तुम्ही हे काम करा. काय काम करा की युवा प्रशिक्षणार्थ्यांना आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपीचा रोजगार द्या. तुम्ही आमच्यासाठी कंपनी आणत नाही, तुम्ही आमच्यासाठी वैयक्तिक उद्योग आणत नाही, तुम्ही आमच्याला महाराष्ट्राला हादरून ठेवले. तुम्ही रोजगार तुम्ही देत नाही, तुम्ही दिलेल्या योजनेला तुम्हीच वगळतात. मग आम्ही कोणाच्या विचारधारावर काम करायचं? कोणाच्या विचारधारावर काम करायचं? पुन्हा शिवाजी महाराज पाहिजे का इथं? पाहिजे की नाही? काही नसताना शिवाजी महाराज त्या पूर्ण जनतेला सांभाळून घेत असताना सांभाळत होते आणि तुमच्याकडे भरमसाठ बजेट असताना तरी सांभाळले जात नाही. अरे एक मेसेज शिवाजी महाराजांना आज पोहोचायचा असेल त्यांना महिना लागायचा. तुमचा आज एक व्हिडिओ पूर्ण 1.25 लाख प्रशिक्षणार्थीपर्यंत पोहोचला आणि हे प्रशिक्षणार्थी रजिस्ट्रेशन करून कामाला लागले की नाही? एका सेकंड मध्ये तुमचं काम होतं. त्या महाराष्ट्राला हादरून टाकलंय. आझाद मैदान, नागपूर, नाशिक, वैयक्तिक जिल्हे किती आंदोलन करायचे. तुम्ही दिलेले 10,000चे जे रोजगारचे जे पैसे दिले होते आंदोलन करूनच संपून गेले. 11 महिन्याचा वेळ वाया घालवला का तुम्ही? 11 महिन्याच्या वैयक्तिक ते आंदोलनाचे पैसे वेगळे गेले, खिशातून वेगळे पैसे जातात. तेवढे पैसे घेऊन वैयक्तिक क्लास केले तर कोणते तरी आपण आस्थापना काढून घेतली असते आतापर्यंत. मूर्ख बनवायचे काम करता का पदावर असताना? युवांना मूर्ख बनवतात का? अरे मूर्ख कोणाला बनवतात तुम्ही ते तुम्हाला समजायला पाहिजे. जे महाराष्ट्राचं भविष्य आहे येणाऱ्या काळात, आज तुम्ही त्या पदावर आहे काय माहिती. या प्रशिक्षणार्थीमधून कधीतरी कोणतरी पदावर बसतील. पदावर बसल्याने तुमच्या वयाच्या ज्या तुम्ही संघर्ष केला होता, तुम्ही सांगत होते आम्ही युवा असताना संघर्ष केला, या काळामध्ये असं मेहनत करत मंत्री बनले. मंत्री नाही बनायचे आम्हाला. कोण मंत्री बनायची मागणी करत आहे? तुम्ही मंत्रीसाठी लढले, आम्ही 10,000साठी लढतोय तरी पण तुम्ही देत नाही. बरोबर की नाही? मी तुम्हाला सांगू, आम्ही आता आफ्रिका आणि भारतची मॅच होती अहमदाबाद आणि कधी मी स्टेडियम पण बघितलं नव्हतं. मला अहमदाबाद त्या स्टेडियमला जायचं माझा मेन उद्देश काय होता माहिती आहे तुम्हाला? प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देतो बॅनर घेऊन मला उभं राहायचं होतं तिथं. जर तिथं 1,34,000 लोक क्रिकेट बघायला बसले असेल, कुठेतरी लाईव्ह दिसेल, पण आम्हाला ती परमिशन नाही. पॉवर बँक पण मागून घेतला होता त्यांनी, मला कागद सुद्धा नाही दिला. त्यासाठी गेलो होतो, क्रिकेट बघायला नाही गेलो होतो सर आम्ही. कोण जिंको हार मी तुम्हाला सांगतो, तो हार्दिक पांड्या 5-5, 10-10 हजारचे वोच घालतो. हार्दिक पांड्या एका दिवसात लाखच्या, बरोबर की नाही, 2-3 करोडचे वोच घालतो तो व्यक्ती.